मित्रांनो, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधनं बऱ्याच बातम्या येत आहेत. तिथे जे लोक आहेत त्यांनी पाकिस्तानच्या आर्मी विरुद्ध किंवा पोलिसांविरुद्ध खूप मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे. दोन्हीकडे बरेच कॅज्युलिटी झालेल्या आहेत आणि असं म्हणतात की जे सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यावर खूप मोठे अत्याचार करण्यात आले. त्याबरोबरच मित्रांनो, पाकिस्तान या देशामध्ये अजून वेगवेगळ्या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम चालू आहे. उदाहरणार्थ पश्तून तालिबान रिलेटेड जे टेन्शन्स आहेत, जे खैबर पख्तूनवालामध्ये चाललेले आहेत, बलुचिस्तानमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर सिंधमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की पुढच्या एक 10-15 वर्षामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील का. त्यामुळे ह्याच्यामागचा पुढचा प्रश्न असा येतो मित्रांनो, की हे जे छोटे छोटे तुकडे झालेले प्रदेश आहेत किंवा देश आहेत ह्यांचं करायचं काय. अखंड भारत नावाची जी संकल्पना भारतामध्ये आहे ती कधी सत्यतेस येणार आहे का, आणि अखंड भारत ही संकल्पना आत्ताच्या जगामध्ये किती चांगली आहे. मित्रांनो, काही दिवसापासून पेपरमध्ये बातम्या येतात, तुम्ही न्यूजवर पण बघितलं असेल की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आहे, ज्याला आपण POK म्हणतो, त्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा आर्मी आहे यांच्या विरुद्ध खूप मोठी एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी मोहीम आहे ती जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी यांनी सुरू केलेली आहे. आता मित्रांनो, या आंदोलनाची कारणं काय. या आंदोलनाची कारणं खूप मोठी आणि खूप इतिहासातली आहेत. एकतर हा एरिया जो आहे, जो POK ज्याला आपण म्हणतो, तो पाकिस्तानने आपल्याकडनं बळकावून घेतला 1947 मध्ये. 1947 मध्ये हे सगळं प्रकरण नेहरूंनी UN मध्ये गेल्यानंतर तिथे सीजफायर झालं आणि तो प्रदेश पाकिस्तानमध्ये राहिला. त्यामुळे आता हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉयटेशन करण्यात येतंय. पाकिस्तानचं सरकार आणि किंवा आर्मीचं स्ट्रक्चर बघितलं तर हे सगळं पंजाबी डॉमिनेटेड आहे. त्यामुळे बाकीचे सगळे जे नागरिक आहेत त्यांचं नेहमी शोषणच करण्यात येतं. आता ह्या एरियामध्ये मुख्यप्रमाणे काय चाललं, ह्युमन राईट्स व्हायोलेशन चाललेले आहेत. त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. अर्थव्यवस्थेच्या नुसार त्यांचं खूप मोठं एक्सप्लॉयटेशन करण्यात येतं. त्याच्यानंतर बरेच जे जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीचे मेंबर आहेत त्यांना पळवून नेण्यात येतं. मिलिटरी ब्रुटॅलिटी होते. आणि या स्पेसिफिक केसमध्ये असं झालेलं आहे मित्रांनो, की जे पाकिस्तानी ऑथॉरिटीज आहेत, आर्मी म्हणा किंवा पोलीस म्हणा, यांनी खूप जास्त जोराचा वापर केला. खूप मोठ्या लोकांना अरेस्ट करण्यात आलं आणि पॉलिटिकल अजेंडा काढून या लोकांना डिटेन करण्यात आलं. आणि सगळ्यात मोठा आणि गमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानने JAAC ला एक टेरर ऑर्गनायझेशन सारखं बघायला सुरुवात केलेली आहे. आता ह्याचं थोडं कंपॅरिझन आपण जर जम्मू काश्मीरमध्ये केलं तर आपल्याला खूप मोठा फरक दिसून येईल. जम्मू काश्मीरमध्ये लोक आता सुद्धा गुन्ह्या गोविंदाने आनंदात राहत आहेत. ते पैसे कमवत आहेत आणि त्यांचं लाईफ जगतायत. स्पेशली 370 कलम म्हटल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. 2024 मध्ये इलेक्शन झालेली होती, त्याच्यामध्ये 60-70% पेक्षा वोटर टर्नओव्हर होतं. आणि एका अर्थाने बघायला गेलं तर इथे हे जे गव्हर्नमेंट आहे सध्याचं, हे सगळं डेमोक्रॅटिक पद्धतीने निवडून आलेलं आहे. आणि इथलं हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टुरिझम आहे, या सगळ्या गोष्टी इथे मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने बळकावून घेतला आणि जो भाग आता भारताकडे ताब्यात आहे, या दोघांच्या कंडिशनमध्ये प्रचंड तफावत आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या एरियामध्ये कंडिशन काय होऊ शकते. भारताने पाकिस्तान विरुद्ध प्रचार तर नक्की सुरू केलेला आहे. जे ह्युमन राईट्स व्हायोलेशन चालू आहे ते त्याच्याबद्दल सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर मित्रांनो, काश्मीर म्हणा किंवा जम्मूची बॉर्डर म्हणा, राजस्थान म्हणा, गुजरात म्हणा, ही जी पाकिस्तानची बॉर्डर आहे, सियाचीन ग्लेशियर म्हणा, ह्यामध्ये आपल्याला सिक्युरिटी अजून भरपूर वाढवावी लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतो किंवा काही ना काही इश्यूज तयार होतात, त्यावेळेस पाकिस्तानची जी आर्मी आहे, ISI आहे किंवा गव्हर्नमेंट आहे, हे जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्याकरता नेहमीच कुठल्या ना कुठल्या इन्सिडेंटमध्ये भारताला इन्व्हॉल्व्ह करतात. म्हणजे भारतावर कुठेतरी अटॅक घडवून आणतात किंवा पाकिस्तानमध्ये पण तुम्ही बघाल की काही काही बॉम्बस्फोट वगैरे होतात आणि त्याचा ब्लेम भारतावर टाकला जातो. आता याच्यामध्ये भारताचा हात आहे की नाही हे आपल्याला माहित नसतं, पण हा सगळा जो प्रकार घडवून आणण्यात येतो तो जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्याकरता येतो. कालच
न्यूजमध्ये असं डिक्लेअर झालं होतं की पाकिस्तानने आपलं जे डिफेन्स बजेट आहे हे जवळजवळ 17% वाढवलंय. आता बघा पाकिस्तान सारखा देश ज्याची इकॉनॉमिक कंडिशन एवढी खराब आहे तो त्याचं बजेट 17% कसे वाढवू शकतो हे कालच्याच न्यूजमध्ये होतो. म्हणजे पाकिस्तान काही ना काहीतरी करून भविष्यामध्ये पक्का या सगळ्या प्रकरणापासून जगाचं लक्ष दुसरीकडे वेधू शकतो. आता भारताकडनं काय होऊ शकतं याचा आपण थोडा विचार करूया. पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे. त्यामुळे हे जे सगळे सेपरेटिस्ट आहेत म्हणा किंवा पाकिस्तानचे जी लोक जे पाकिस्तान सरकारविरुद्ध आंदोलन करतायत त्या लोकांना सपोर्ट केलं पाहिजे का? म्हणजे कोवर्टली म्हणजे गपचूपपणे सपोर्ट आपण करू शकतो, पण ओव्हरटली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण असे करू शकत नाही. पण जे आपली रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे, रॉ ज्याला आपण म्हणतो, त्यांनी त्यांचं काम जर चालू ठेवलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये यश येईल. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या स्वतःच्या ऍडमिनिस्ट्रेशनमुळे किंवा स्वतःच्या पॉलिसीजमुळे जर पाकिस्तानचे जर तुकडे झाले आज नाही 5 वर्षात किंवा 10 वर्षात, तेव्हा काय होणार? मित्रांनो, एक गोष्ट आपण पूर्णपणे लक्षात घेतली पाहिजे की हे जे लोक पाकिस्तानमध्ये आहेत आणि पाकिस्तानच्या सरकार विरुद्ध उठाव करतायत, मित्रांनो हे पाकिस्तानच्या विरुद्ध उठाव करतायत त्याचा अर्थ असा नाही की ते भारताबरोबर आहेत. 1947 मध्ये ज्या लोकांना भारतात राहायचं नव्हतं ते इथून उठून पाकिस्तानमध्ये गेले. आता पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय होतंय, त्यांचं लाईफ कसं चाललंय ह्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. त्यामुळे हा सगळा त्यांचा इंटरनल प्रॉब्लेम आहे. आणि मागच्या सगळ्या काळामध्ये म्हणजे 1947 पासून आतापर्यंत पाकिस्तानची जनता आणि पाकिस्तानची जी यंग पिढी आहे या यंग पिढीला त्यांना एकच सांगितण्यात आलेलं आहे की भारत हा पाकिस्तानचा खूप मोठा शत्रू आहे. मग ते भारताच्या प्रगतीमुळे असू दे किंवा पाकिस्तानची जी आर्मी 4-5 युद्ध आपल्या बरोबर हरली आहे, 1971 मध्ये पाकिस्तानचे आपण 2 तुकडे केले, हे सगळं मिसळून पाकिस्तानच्या जनतेला हे सांगण्यात आलेलं आहे की भारत हा खूप मोठा पाकिस्तानचा शत्रू आहे. आणि त्याचबरोबर धर्माची बाब ही तर 100% पाकिस्तानच्या बरोबर लागू होते. म्हणजे मित्रांनो, पाकिस्तानमध्ये जे प्रॉब्लेम चाललेले आहेत, सिंध म्हणा, बलुचिस्तान म्हणा, POK म्हणा किंवा पाकिस्तानची जी वेस्टर्न बॉर्डर आहे अफगाणिस्तान बरोबरची, या एरियामध्ये सगळे जे प्रॉब्लेम चाललेले आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये जर भविष्यामध्ये पाकिस्तानचे तुकडे झाले तर एका देशाच्या ऐवजी आपल्या विरुद्ध 5 ते 6 देश उभे राहतील. कारण विचारसरणी बदलणार नाहीये आणि भारताविरुद्ध जी असूया जी आहे ती पण चेंज होणार नाहीये. इनफॅक्ट असे जे पाकिस्तानचे छोटे छोटे तुकडे झाले तर बाकीचे अनेक देश त्यांना आपापल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतील आणि तो भारताकरता खूप मोठा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. आपण थोडंसं अखंड भारत या संकल्पनेकडे वळू. अखंड भारत ही संकल्पना ही 1947 किंवा त्यावेळच्या आधीच्या काळामध्ये योग्य होती, कारण त्यावेळेस ऍक्च्युली भारत अखंड होता. त्यावेळेस ते लोक जर भारतात राहिले असते तर आज तसं म्हणायला गेलं तर पाकिस्तानपासून खाली बांगलादेश पर्यंत, बर्मा पर्यंत हा सगळा एरिया भारतामध्ये राहिला असता. पण आता इतक्या वर्षानंतर ही सिच्युएशन पूर्णपणे बघितलेली आहे. काही दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये जे झालं म्हणजे हे सरकार येण्याच्या आधी जे भारत द्वेष चालू होता ते बघता किंवा पाकिस्तानची कंडिशन बघता ह्या लोकांना, ऍडिशनल लोकांना परत भारतात घेणं हा एक खूप मोठा वेडेपणा ठरेल. मित्रांनो, या सगळ्या काळामध्ये खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जिओ पॉलिटिक्सवर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर पण झालेला आहे आणि एशियाच्या राजकारणावर पण झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, पाकिस्तानचे जर तुकडे झाले तर त्या तुकड्यांचं काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्या तुकड्यांना भारतात सामावून घेणं हे तर नक्कीच ऍडवायजेबल नाही आहे किंवा शहाणपणाचं ठरणार नाहीये. परंतु मित्रांनो, भविष्यामध्ये काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. आपण देवाकडे फक्त हीच प्रार्थना करू की जे होईल ते भारताच्या हिताकरता नेहमीच चांगलं होईल. म्हणजे पाकिस्तानचे तुकडे झाले तरी चालतील, नाही झाले तरी चालतील, पण भारताचं हित हे नेहमी सुरक्षित राहिलं पाहिजे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.